खानापूरमधील इयत्ता 8वीत शिकणाऱ्या आदित्य मिलिंद शिंदे या मुलाचे अपहरण झाले। मात्र केवळ मुलाच्या धाडसी वृत्तीमुळेच या मुलाचा जीव वाचला। खानापूर रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या आदित्य मिलिंद शिंदे नामक मुलाचे मंगळवार दिनांक 9 जुलै रोजी खानापूर रेल्वे स्थानकावरून अपहरण करण्यात आले। याबद्दल अधिक माहिती युवा समितीचे खानापूर अध्यक्ष धनंजय पाटील यांनी दिली। काल खानापूर रेल्वे स्टेशनवरून एक 8वीच्या बालकाचं अपहरण झालं होतं। सुदैवानं त्या बालकाचं काल अपहरणातून सुटका झालेली आहे आणि सुदैवानं तो परत घरी परतलेला आहे। पण तक्रार अशी आहे की या खानापूर रेल्वे स्थानकावरती CCTV कॅमेऱ्याची कमी आहे आणि या अगोदर येथील पोलीस प्रशासनानंही CCTV कॅमेऱ्याची मागणी या रेल्वे प्रशासनाकडे केलेली होती। येथील जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी हुबळी येथील अधिकाऱ्यांना त्याचा मेसेज पाठवलेला आहे, पण अजूनही CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्था झालेली नाही। तर अशा या एरियामध्ये बऱ्याचशा या भागामध्ये घटना घडत असतात, चोरीच्या घटना घडत असतात किंवा अशा अपहरणाच्या घटना घडत असतात आणि त्यासाठी रेल्वे प्रशासनानं लवकरात लवकर CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था या खानापूर रेल्वे स्थानकावर करावी अशी आम्ही खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समितीच्या माध्यमातून मागणी करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। रेल्वे रूळ पार करून पलीकडे दुकानात जाणाऱ्या मुलाला मागून काही अज्ञातांनी येऊन रुमालात गुंगीचे औषध वापरून तोंडावर धरले। त्यानंतर सदर मुलाला रेल्वेतील दिव्यांगांच्या डब्यात डांबण्यात आले। यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याच रेल्वेतील इतर डब्यातून प्रवास केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। हा सारा प्रकार घडल्यानंतर सदर मुलाला रेल्वे धारवाडपर्यंत आल्यानंतर थोडी जाग आली। प्रसंगावधान राखून मुलगा रेल्वेतून उतरून रेल्वे स्थानकावरच झोपी गेला। मी तर दुकानाला जात होतो, तेव्हा ट्रॅकवरती होतो मी। मग ती ट्रेन आली, ट्रेन असं जायच्या ह्याच्यामध्ये ती मग तो पाठीवरनं एक आला पोरगासारखा आणि यू मला असं पकडून आत घातला। ट्रेन जात होती, त्या हँडिकॅपच्या डब्यामध्ये घातला। मग तिथनं मग मी बेशुद्ध होतो। मग मला जायला लागले धारवाडमधनं मी ट्रेनच्या बाहेर आलो। इकडं तिकडं बघितलो कारण मला झोप कंट्रोल होत नव्हती। मग मी तिथं आणि झोपलो। तिकडं एक क्लिनिकचा स्टाफ होता, तो येऊन मला उठवला आणि माझ्याकडनं फोन घेतलो मी। मग पप्पांना फोन लावलो। मग तिथनं मला ते पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले। मग तिथं दिदी ते आले, मग त्याने घेऊन आले। काल जेव्हा या बालकाची अपहृताने अपहरण केलं त्यावेळेला त्या बालकानं आपल्या एका हुशारीनं आपली सुटका करून घेतली आणि तो धारवाड इथं जाऊन पोचल्यानंतर त्यानं पोलिसांचा संपर्क झाला आणि योगायोगानं आणि सुदैवानं हा बालक आपल्या घरी सुखरूप आज रात्री येऊन पोचलेला आहे। पण या माध्यमातून मी सर्व पालकांना सांगू इच्छितो की आपण आपल्या बालकाकडे ते लक्ष ठेवा, पण इतर ह्या सामाजिक घटना घडत असतात। या सामाजिक घटना किंवा आजूबाजूला जे लोक अनोळखी लोक फिरत असतात यांच्यावरती लक्ष ठेवावं। तसंच खानापूर रेल्वे स्थानकावरती CCTVची कमी आहे आणि या अगोदर तिथं मागणी केलेली आहे, तरी सुद्धा अजूनही CCTV तिथं लावलेला नाही। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सुद्धा याची दखल घ्यावी आणि तिथं लवकरात लवकर CCTV कॅमेरा लावावा। हा आम्ही या माध्यमातून आम्ही त्यांना हे निवेदन करत आहोत। धन्यवाद। यावेळी कुटुंबियांना थोडा धीर आला। तातडीने त्यांनी ही बाब खानापूर पोलिसांना कळवली आणि लागलीच मुलाला आणण्यासाठी कुटुंबियांची लगबग सुरू झाली। कुटुंबियांचे नातेवाईक अळणावर भागात राहत असल्याने त्यांनी पुढे धारवाड गाठले आणि तिथून मुलाला ताब्यात घेऊन मुलाच्या पालकांकडे सुपूर्द केले। सायंकाळी 6 पासून सुरू झालेली ही लगबग मध्यरात्री 3:30च्या दरम्यान अखेर संपली आणि मुलाला ताब्यात घेऊन मुलगा सुखरूप असल्याचे पाहून कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।